एकाच एकमेकाचा अधिकार आणि त्या मातेला माऊली समान मानणारा हा शेतकऱ्याचा विचार करणारा हा छत्रपती राजा, असे हे दोन राजे या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. आणि म्हणून शरीराला गावं लागतं. किती राजे? आवाज येते किती? अरे ज्याच्यामुळे आपल्या अंगावरती कडक कपडा आहे, बायकोच्या अंगावरती साडी आहे, बसायला 4 व्हीलर गाडी आहे आणि आपल्याला उतरायला चढायला शिसमाची माडी आहे, ते फक्त 2च राजांमुळे. एक म्हणजे डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
एकदा जोरात हा रप रप हा. एक प्यारा येडावर एक चमत्कार तळावर शिवरायांनी शिकविला तो तलवारीचा घावा आहे. शाहूराजांनी शिकविला तो आकाशात लढा आहे. ज्योतिबा फुल्यांनी सांगितला तो ज्ञानाचा प्रभाव आहे. आणि बाबासाहेबांनी शिकविला तो समता बंधुभाव आहे. आणि म्हणून चालणार आहे. तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळायला पाहिजे पहिला. नाहीतरी कसं होतं, एका ठिकाणी गेलो होतो, गोष्ट कानावरती आली म्हणून सांगतो. ती बाळाची अरे वाढदिवसाला नको ते गिफ्ट देण्यापेक्षा कधीतरी बाबासाहेबांचं संविधान भेट द्या, शिवचरित्र भेट द्या, भेट द्या, तर हा महाराष्ट्र टिकणार आहे. आपल्या पोराला परदेशातला सॅन्टाक्लॉज बनवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीतील शाहीर कधीतरी बनवा ना. कारण की हे जे काही दोन पुतळे दिसत आहेत का तुम्हाला, त्यांनी कधी जात मांडली नाही, कधी पंत मांडला नाही, कुठला वर्ण मांडला नाही. कारण ह्यानं काय केलं या जातीनं? जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. आता इथं बसलेल्याने जरा उत्तर द्यायचं मला. हे दादा हमी का मारते बरोबर. चौकात एखादा ऍक्सिडेंट झाला, मॉनिटर बंद कर. चौकात एखादा ऍक्सिडेंट जर का झाला तर त्याला पाणी प्यायला ज्या वेळेला द्यायला लागतं माहिती का, पाणी देतात त्याला ग्लासभर. तिथं जात विचारता का तुम्ही? बोला जात